वंदे शाबास. ओळख देशभक्तांची, शाळा तिथे क्रांती मंदिर असा उपक्रम 950 दिवसाचा आहे. आणि 14 जून म्हणजे 23 स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव ते प्रजासत्ताकाचा अमृत महोत्सव संपेपर्यंत 26 जानेवारी 2026 असं 950 दिवसाचा प्रवास. त्यातले आता 810 दिवस महाराष्ट्रातला बाकी भाग फिरून बेळगाव गोवा करून मी आज या पुण्यभूमीमध्ये आलेलो आहे. या पुण्यभूमीला वंदन करतो. आता तुम्ही जे म्हणाल वंदे मातरम म्हणजे मी माझ्या मातृभूमीला वंदन करतो, या भूमीला वंदन करतो. ही भूमी स्वतंत्र करण्यासाठी ज्यांनी योगदान दिलं अशा एक 5-10 क्रांतिकारकांची नावं आपण सांगू शकतो का? सांगू शकताय पटकन? टोटल कोणाची नावं आहेत तुमच्या? सांगा बघू. देशासाठी लढले, जे अमर हुतात्मे झाले, कोणी मुली सांगू शकतात? पटकन सांगा. का सांगायला वेळ लागतो? आम्हाला त्याचा विसर पडलेला आहे. तुमचा दोष नाही, कारण ते तुमच्यापर्यंत पोहोचलेलं नाही. आज मी तुम्हाला ते देणार आहे. 2000 देशभक्त हुतात्मे आणि एक पुस्तक आहे मी लिहिलेलं, त्याच्यात 10,000 देशभक्तांची माहिती आहे. किती? मोठ्याने बोला. ती तुम्हाला मिळेल. उद्यापासून तुम्ही ताट मानेने आणि छाती काढून सांगाल की माझ्याकडे 2000 देशभक्तांची फोटो आहेत. सांगाल की नाही? तुम्ही देशभक्त आहात नक्की? कशावरून? एक देशभक्ताचं नाव सांगता येत नाही आणि देशभक्त काय? तुमचं नाव कोण घेणार मग? अरे देशभक्तांची नावं लोक घेतात, त्यांची नावं तुम्हाला येत नाही. तुम्ही म्हणता आम्ही देशभक्त, मग तुमची तरी नावं कोण कशाला घेईल? सांगा बघू. तर आता तुम्ही महाराष्ट्र गीत बोललात की नाही? बोलला की नाही? ही देशभक्तांची आरती आहे. आरतीमध्ये जय जयकार असतो ना? असतो की नाही? मग महाराष्ट्र गीतामध्ये काय जय जय आहे ना? बोला बघू. जय जय. देश रक्षण्यासाठी लढला कोण? दिल्लीचेही तख्त गाठीतो कोण? महाराष्ट्र माझा. म्हणजे लढले ते तुमचे कोण होते? कोण होते? पूर्वज होते ना. लढले ते कोण होते तुमचे? मी एकाने तरी बोला की. तर ते जे पूर्वज होते आपले, ते कुठले होते? परदेशातून आले होते. मग कुठून आले होते? महाराष्ट्रातून, म्हणजे सावंतवाडीतून आलते ना? नव्हते आलते सावंतवाडीतून? माणगावचे नव्हते का? कुडाळचे नव्हते का? मालवणचे नव्हते का? होते का नाही? ऐकले तर असतील ना कधी 15 ऑगस्टला वगैरे. ते आपले पूर्वज होते, ते देशभक्त होते. मग आमचे पूर्वज देशभक्त होते, त्यांच्या घरातच आपला जन्म झाला ना. म्हणजे आमचा जन्म देशभक्तांच्या घरात झाला. ते कोण? त्याला काय म्हणायचं? आता पांडवाच्या घरात जन्म झाला तर त्याला काय म्हणतो आपण? काय नावाने म्हणतो? बरोबर बोलता ना. देशभक्ताच्या घरात जन्म झाला तर काय म्हणणार आहे? अरे तोंडातून मोठ्याने आवाज का? मोठ्याने. मी देशभक्त. तुम्हाला ओळख पटली? कारण आपले पूर्वज जे होते त्यांनी देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले. प्रसंगी प्राणार्पण केलं. आपल्या घरादारावर तुळशीपत्र ठेवलं. ठेवलं की नाही? आपलेच पूर्वज होते ना. त्यांची ओळख आपण का विसरायची? मागच्या 8-15 दिवसापूर्वी तुम्ही सगळं खायला घातलं पितरांना. ते आपले पित्र नाही का? त्यांची ओळख विसरून जमेल का? तर ती ओळख तुम्हाला देण्यासाठी मी आलेलो आहे. बाकी काय आहे उद्देश नाही. ते तुम्ही नीट बघा.
लिहून घ्या 2-4 लोकांची नावं, तरी तुम्हाला त्याचा उपयोग होईल. आलं लक्षात? लक्षात आलं का? वंदे भारत माता की. आता हा जो ध्वनी येतो की नाही, मी नमस्कार म्हटलं तर कोण उत्तरच द्यायला तयार नाही. वंदे म्हटल्याबरोबर मातरम कधी येते? शिवाजी महाराज की. हे कसं येतंय? ह्याला देशभक्तांचा रक्तगट म्हणतात. स्पंदन तयार झाली आहे की नाही? माझ्या रक्तात तयार झाली, तुमच्या रक्तात पोचली, तुम्ही प्रतिध्वनी दिलात, म्हणजे तुमचं माझं रक्त एक आहे. तसं राष्ट्र एक करणारे त्यांना म्हणायचं देशभक्त. देशभक्तीचा रक्तगट तो हा. लक्षात? मी तुम्हाला दुसरं काय म्हटलं तर तुम्ही झुंकून बघत नाही. नुसतं शिवाजी महाराज म्हटलं की पुढं काय? पण तुमचा आवाज बारीक काय एवढा? हो सर. आलं का लक्षात? आता इथे जे आलेले बघा, गाडी बाहेर आहे. देशभक्त कसे असतात? तर त्या लोकमान्य मल्टीपर्पज सोसायटीनी गाडी दिली. हे सगळं तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी मला गाडी दिली. 19,000 किलोमीटरचा प्रवास झाला त्याच्यात. त्यांचे वडील देशभक्त होते. किरण ठाकूर मामांचे वडील हे कोण? बाबूराव ठाकूर. त्यांनी जिथं रस्ते नव्हते तिथं चंदगड, बेळगाव सगळ्या भागामध्ये रस्ते वगैरे केले. आणि आज बेळगाव मध्ये काँग्रेस रोड नावाचा जो रस्ता आहे ना, तो त्यांनी मार खाल्ला ते नाव देताना. एवढं मोठं काम आहे त्यांचं. तसेच तुमच्याकडे पण आहेत की नाही? आहेत ना? तर त्यांची आठवण तुम्ही ठेवायला पाहिजे, त्यांचे स्मरण करायला पाहिजे. आणि ते स्मरण कसं करायचं त्याचं उदाहरण ते लोकमान्यवाल्यांनी घालून दिलंय. त्यांनी सहकार्य केलं. तर देशभक्तीच्या कार्यामध्ये आपल्याला सहकार्य करणं म्हणजे काय करणं? त्याग करणे. लक्षात घ्या. तुम्हाला प्रश्न असेल ना, आम्ही काय करू आता? आता स्वातंत्र्य मिळालंय, सगळं जागेवर मिळते, मग आता काय करायचं? आता व्यसनांचा त्याग करायचा. देशभक्तांनी काय केलं? आपलं सर्वस्वाचा त्याग देशासाठी केला. तर देशाला अधोगतीकडे घेऊन जातं ते व्यसन, वाईट सवयी. व्यसनाचे असंख्य प्रकार आहेत. ह्या वाईट सवयी, ही जी व्यसनं आहेत ती फक्त याचा त्याग करायचा. आसक्तीचा त्याग म्हणजे व्यसन मुक्ती. लक्षात ठेवा, निबंधात लिहायला होईल. आसक्ती सोडून घ्यायची. ती पैसे कमवायचं भ्रष्टाचारीचं व्यसन असेल, दारू प्यायचं असेल, जुगाराचं असेल, रमीचं असेल, 1000 प्रकारची मोबाईल मधली व्यसनं तर आता खूप वाढले. तर त्याच्यापासून अलिप्त राहणं म्हणजे आसक्तीचा त्याग करणं. आणि त्यागाचं नाव स्वातंत्र्यवीर सावरकर. त्याग म्हणजे मंगल पांडे, त्याग म्हणजे झाशीची राणी, त्याग म्हणजे शिवाजी महाराज, त्याग म्हणजे संभाजी. लक्षात आलं? तर त्याग करायला शिकायचं आणि प्रेम करायला शिकायचं. कोणावर? राष्ट्रावर. प्रेमाचे वेगळे चाळे करायचे नाही. प्रेम राष्ट्रावरती करायचं. झाशीच्या राणीने कोणावर प्रेम केलं? राणी चंदमाने कोणावर प्रेम केलं? संभाजी महाराजांनी कोणावर प्रेम केलं? मंगल पांडेंनी कोणावर प्रेम केलं? देशावर. बोला, तसं देशावरती प्रेम करा. आणि देश म्हणजे दुसरं तिसरं काय नाही, तर ही मातृभूमी आहे. आणि या मातृभूमी मधली तुम्ही सगळी मंडळी आहेत. त्याच्यामुळे एकमेकावर प्रेम करा आणि त्याच्यातून भारत महासत्ता होईल. उगाच होणार नाही. म्हणून मी तुम्हाला तो संदेश द्यायला आलोय, ओळख द्यायला आलेलो आहे. ओळख देशभक्तांची. आणि आता ही सगळी चित्र तुमच्या शाळेला दिली तर तुमची शाळा क्रांती मंदिर झाली. बरोबर की नाही? लक्षात? भारत माता की.